नमस्कार मित्रांनो. तर आज आपण भेट देणार आहोत एक अतिशय पवित्र आणि भक्तिमय तीर्थक्षेत्र गाणगापुरास. हे स्थान भगवान दत्तात्रेयांचे अतिशय जागृत स्थान म्हणून ओळखले जाते. पण गाणगापूर इतकं खास का आहे? कारण येथे श्री नृसिंह सरस्वती जे दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात, त्यांनी अनेक वर्ष वास्तव्य केले होते. त्यामुळे या ठिकाणाला खूप आध्यात्मिक महत्त्व आहे. इथलं मुख्य आकर्षण काय आहे? हे आकर्षण म्हणजे निर्गुण पादुका मंदिर. भक्त येथे येऊन दर्शन घेतात आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना. मला ऐकण्यात आलंय येथे संगम देखील आहे आणि त्याचे महत्त्व काय? हो, भीमा आणि अमरजा या नद्यांचा संगम अत्यंत पवित्र मानला जातो. संगमामागे एक सुंदर आणि भक्तिपूर्ण कथा सांगितली जाते. जलंधर पुराण आणि श्री सद्गुरु चरित्रानुसार पूर्वी देव आणि दैत्य यांच्यात युद्ध झाले आणि या युद्धामध्ये जलंधर राक्षसाने देवांना मारले. हे पाहून इंद्रदेव भगवान शंकराकडे मदतीसाठी गेले आणि त्यांनी सर्व हकीकत सांगितली. कथेनुसार या राक्षसाच्या रक्तापासून तयार होणाऱ्या अनेक राक्षसांनी भूतलावर धुमाकूळ घातला होता. राक्षसांच्या संहारासाठी गिरिजारमणाने रौद्ररूप धारण केले. पण देवाच्या पुनर्जीवनासाठी इंद्राने भगवान शंकराकडे विनंती केली. तेव्हा शिवाने इंद्राला अमृत घट दिला. पुढे इंद्रदेवाने सर्व देवांवर अमृत शिंपडून सर्व देवांना जीवनदान दिले. त्यातलेच काही थेंब या स्थानावर पडून अमरजा नदीचा जन्म झाला आणि पुढे भीमा नदीला येऊन ही नदी मिळाली. त्या क्षणी निर्माण झाला एक दिव्य संगम. या नद्यांच्या संगमावर स्नान केल्याने पापमुक्ती होते आणि मानसिक शांतता मिळते अशी भक्तांची श्रद्धा आहे. पर्यावरण आणि स्वच्छतेचा विचार करता नदीमध्ये धार्मिक वस्तू विसर्जित करू नये ही काळजी आपण प्रत्येकाने घेतलीच पाहिजे. देव भावाचा भुकेला ही मर्यादा ओळखून आपण निसर्गाचे आणि या जगाचे पावित्र्य राखण्याची खरंच गरज आहे असे मला वाटते.